नमस्ते, मी सायली. घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कोकणातील पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत. तर ती आहे 7 काप्याचे घावणे. आता घावणे बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत तांदूळ. आता हे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, हे बघा. आणि हे मी 2 तास भिजत टाकून ठेवले आहेत पाण्यामध्ये. आता जे मी तांदूळ भिजत टाकून ठेवले होते ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. आता आपले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाले आहेत. आता मी त्याच्यामध्ये हे पाणी घालणार आहे आणि हे तांदूळ आता मी वाटून घेणार आहे मिक्सरला. हे तांदूळ मिक्सरला लावून झाले आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम बारीक असं मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही. बघ, आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं. मला जर घट्ट वाटत असेल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घातलं तरीही चालेल. पहिलं बघायचं घट्ट आहे की पातळ आहे. घावण्यांना पातळ लागतं पीठ. आता हे माझं थोडंसं घट्ट आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालणार आहे. आता आपलं हे घावण्याचं पीठ तयार झालं आहे. आता आपण तयार करणार आहोत घावण्यामध्ये भरण्यासाठी सारण. हे पीठ तयार करण्याची पद्धत ना मी तुम्हाला एकदम साधी सोपी दाखवली आहे. दुसऱ्या पद्धतीने पण केलं जातं. तांदूळ धुतले जातात सुकत घालून ते मग चक्कीवर दिलं जातं पीठ. पण ही मी सोपी एकदम पद्धत तुम्हाला दाखवली आहे. झटपट आपण हे घावणे बनवू शकतो अशी. आता घावण्यामध्ये सारण भरण्यासाठी मी इथे हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे किसून गूळ घेतलेलं आहे आणि 1 चमचा वेलची. आता हे सर्व आपण ना मिक्स करून घ्यायचं आहे असं. चला आता आपण घावना बनवायला सुरुवात करूया. घावना काढण्यासाठी मी इथे भिड्याचा वापर केलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया. भिडं आपलं गरम झालेलं आहे. आता मी इथे घावना काढून घेतलेला आहे. आता ह्याच्या घावण्यावरती आपण ना थोड्या वेळासाठी हा घावना झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. पुरण भरतेवेळी पण आपण ना एका साईडनेच पुरण भरणार आहोत आणि एक साईड आपण रिकामी ठेवणार आहोत आणि अलटी पलटी असं करून आपण हा घावना तयार करणार आहोत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने एका बाजूने आपण हे पुरण भरून घ्यायचं. आता आपण जी रिकामी बाजू आहे ना ती आपण पलटी करायचं आहे आणि त्या रिकाम्या बाजूला आपण तेल लावायचं आणि दुसऱ्या बाजूने परत पीठ घालून घावना तयार करायचा आहे. तिथे तुम्ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने केलं आहे ती पद्धत. आता या साईडला मी पीठ घालून घेतलेलं आहे. आता या साईडला आपण सारण घालायचं आहे. सारण आपलं या साईडला पण घालून झालेलं आहे. आता आपण ह्या साईडला पलटी करायची आहे. पलटी करते वेळी आपण एकदम हळूहळू पलटी करायची आहे. हे बघा, अशी मी पलटी करून घेतलेली आहे. आता आपण या साईडला तेल लावायचं.
आता या साईडने सारण भरून घ्यायचं. आता इकडची बाजू आपली आपली भाजलेली असेल तर आता आपण ही बाजू या साईडला पलटी करायची. आता थोडासा तुटला तर काही हरकत नाही, कारण आपण ह्या साईडला परत घालणार आहोत ना. आता आपण या साईडला तेल लावून घेऊया. इथे मी थोडंसं जास्त तेल लावलंय कारण चिकटू नये म्हणून. या साईडला मी ना तेल लावून घेतलंय ना. आता तिथे आपण घालूया. आता आपण या साईडला हे सारण भरूया. आता आपण काय करायचं आहे, हे आहे ना इकडचं सर्व बाजू ही याच्यावरती पलटी करायची आहे. आता आपण हा घावना ना, आता मी हे आपला घावना ना तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं, हा घावना 2 चमच्यानी पकडायचा, 2 पलिट्यानी अशा टोक्याऱ्या, आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचा व्यवस्थित. नाहीतर काय होतं, उचलते वेळी हा आपला घावना तुटतो वगैरे किंवा त्याच्यातलं सारण निघतं. त्यामुळे 2 पलिट्यानी पकडून व्यवस्थित डिशमध्ये काढून घ्यायचा. हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता मी इथे 2 पलिटे घेतले आणि 2 ह्यानी पलिट्यानी हा घावना मी उचलणार आहे. हा बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आपण या डिशमध्ये असा ठेवायचा आहे.